यांच्या नेतृत्वाखाली गेली 9 वर्ष मी काम करतो. आम्ही तर विरोधकावरती टीकाच करत नाही. करत असताना प्रशासन सुद्धा आपल्याकडे असावं लागतं. सदुपयोग करून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत कसं पोहोचता येईल असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. नमस्कार. लोकजागरच्या निवडणूक कट्टा या विषयात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे 2 दिवस उरलेले आहेत आणि या निवडणुकीच्या प्रचंड धावपळीत सुद्धा आज आपल्याला प्रभाग क्रमांक 11चे शिवसेनेचे उमेदवार दादासाहेब चोरमले यांनी वेळात वेळ आपल्याला दिलेला आहे. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. दादासाहेब नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी आपण मला लोकजागर कट्टा या सदरामध्ये बोलवलं आणि माझे जे विचार मांडण्याची मला संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आपला लोकजागर वृत्तसमूहाचा मी मनपूर्वक आभारी आहे. दादासाहेब शिवसेनेच्या प्रचाराच्या आघाडीतले सुद्धा एक प्रमुख कार्यकर्ते आणि नेते आहेत. तर दादासाहेब, ऐन निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेनेचा धनुष्यबाण तुम्ही हाती घेतलेला आहे. तर निवडणुकीच्या प्रचारात कसा प्रतिसाद मिळतोय? काय सांगे, मला खरं आनंदाने सांगावं असं वाटतं की फलटण तालुक्यामध्ये आणि फलटण शहरामध्ये महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गेली 9 वर्ष मी काम करतोय. आणि काम करत असताना बरेच गेल्या अगदी 5 वर्षापर्यंत महाराजसाहेब सत्तेच्या प्रभावामध्ये होते. आजही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार म्हणून काम करत आहेत. मात्र मध्यंतरी आमदार म्हणून बदल झाला आणि या ठिकाणी विशेष करून आमचे जे विरोधक आहेत, म्हणजे आता खरी लढाई महायुतीमध्ये सुरू आहे. म्हणजे शिवसेना, शिंदेसाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष. तर भारतीय जनता पक्षाचा या शहरावरती आणि या शहरातील अधिकाऱ्यांच्यावरती खूप मोठा प्रभाव आहे आणि या ठिकाणचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी हे पूर्णपणे त्यांच्या दबावाखाली येऊन काम करत आहेत. आणि म्हणून खरं तर आम्हाला एक 10-15 दिवसापूर्वी निर्णय करावा लागला की आपल्याला सुद्धा सत्तेच्या प्रभावामध्ये गेलं पाहिजे आणि ती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सर्वांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती आता आम्ही ही निवडणूक लढवतोय. म्हणजे आम्हाला तरी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती का घ्यावा लागला? शेवटी काम करत असताना प्रशासन सुद्धा आपल्याकडे असावं लागतं. प्रत्येक ठिकाणी अडीअडचणी येत असतात आणि त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी एक सत्तेचा एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून शिंदेसाहेब आहेत. शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. आता सध्या ते उपमुख्यमंत्री आहेत आणि ते अतिशय महाराष्ट्रामधलं एक जबरदस्त नेतृत्व आहे की ज्यांच्यावरती ह्या महाराष्ट्राचा पूर्ण क्षमतेने विश्वास आहे. कारण का त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये खूप मोठ्या योजना राबवलेल्या आहेत. उदाहरणार्थ मला सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजना, अनेक योजना आल्या. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी अनेक गोरगरिबांना, समाजातील खालच्या थरातील लोकांना सुद्धा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आणि म्हणून आम्हाला शिवसेनेमध्ये जावं वाटतं. दादासाहेब पण शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि त्यानंतर एकनाथराव शिंदे साहेबांची सभा सुद्धा झाली. सभा एकदम आपली दणक्यात झाली होती. त्या सभेमुळे शहरात वातावरण काही अंशी पोषक झालेलं होतं. पण ऐन वेळेला निवडणुका पुढे गेल्या आणि तो प्रचाराचा जो तुमचा टेम्पो होता तो कुठं काही विस्कळीत झालाय का? बिलकुल विस्कळीत झाला नाही. उलट आम्हाला 20 दिवस ज्यादा मिळाले. 20 दिवस ज्यादा मिळाले. आम्ही तर असं जो वेळ मिळालाय त्याचा सदुपयोग करायचा आणि तो सदुपयोग करून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत कसं पोहोचता येईल असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. विशेष करून आमच्या नेते मंडळींना बी खूप मोठा वेळ मिळालेला आहे. कारण का या तालुक्यामध्ये आणि या शहरामध्ये श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमामधून अनेक संस्था उभ्या आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या वेगवेगळे पदाधिकारी आहेत आमच्याकडं. त्या सर्वांना आम्हाला व्यवस्थितरित्या सक्रिय करता आलं आणि त्यांना योग्य त्या सूचना देऊन ती सर्व लोक आता आमच्यासाठी घरोघरी जाऊन मतदान मागतायत. आम्ही सुद्धा लोकांच्यापर्यंत पोहोचतोय. 7-8 दिवसामध्ये आम्हाला सुद्धा काही भाग आमचा राहिला होता, मात्र आता संपूर्ण भाग आम्ही पिंजून काढलेला आहे आणि संपूर्ण शहरामध्ये नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, प्रभाग क्रमांक 11 मधून मी स्वतः आहे कृष्णात उर्फ दादासाहेब मल्हारी चोरमले, महिला प्रवर्गामधून सौभाग्यवती प्रियंका युवराज निकम या मॅडम उभा आहेत आणि आम्ही सगळीजण ज्या वेळेला फिरतोय त्यावेळेला जनतेमधून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. कारण का त्यांना जनतेला माहिती आहे की या शहरामध्ये आणि या तालुक्यामध्ये राजघराण्याशिवाय पर्याय नाही. दादासाहेब, चिन्ह मिळालं, पक्ष मिळाला,
पण कार्यकर्त्यांची गळती काय थांबली नाहीये. आता कार्यकर्त्याची गळती, तुम्हाला माहिती की कार्यकर्ते कसे असतात, म्हणजे कार्यकर्त्यामध्ये सुद्धा फरक असतो. परंतु काही कार्यकर्ते सत्तेच्या मागे धावत असतात. आणि त्या सत्तेच्या मागे धावत असताना प्रत्येकाला काहीतरी महत्वाकांक्षी असते. आणि मग आता निवडणूक लागली, नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर झाले, त्याच्यानंतर काही लोकांना उमेदवारी नाही मिळाली, त्यामध्ये नाराज झाले असतील, त्यामुळे कदाचित त्यांनी पक्षप्रवेश केला असेल. आपली मुलाखत आपण घेतोय, या मुलाखतीच्या साधारण अर्धा तास पूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेमध्ये सुद्धा अशी एक टीका झाली की आपल्या पक्षाकडून विकासावरती बोललं जात नाहीये. सत्ताधीश असून सुद्धा 30 वर्षात काय कामं झाली, पुढे काय योजना आहेत हे सांगितलं जात नाहीये. फक्त विरोधकांविरुद्ध टीका होते. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्ही तर विरोधकावरती टीकाच करत नाही, कधीही आम्ही टीका केलेली नाही. श्रीमंत रामराजे साहेबांच्या हातामध्ये गेली 30-35 वर्षे नगरपालिकेची सत्ता आहे. ज्यावेळेला इतक्या वेळेला लोक सत्ता देतात, त्याचा एकच अर्थ आहे की रामराजे साहेबांनी या तालुक्याचा आणि या शहराचा विकास केलेला आहे. बरोबर आहे. जर आम्ही विकासच केला नसते तर आम्हाला लोकांनी पसंती दिली नसती. म्हणून तर 30 वर्ष 35 वर्ष आमच्या हातात सत्ता आहे ना. आता विकास म्हणजे नेमकं काय, तर विकास हा फलटण शहराचा, फलटण तालुक्याचा पूर्णपणे म्हणजे तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम रामराजे साहेबांच्या माध्यमातून झाले का ते 1,00,000% झालेले. कारण का तर तुम्ही बघा ना, एक वेळ अशी होती, मी तसा जुना चिमरावजी कदम साहेबांचा कार्यकर्ता, साहेबांच्या वर फिरताना आदरकी ते आंधरुड या ठिकाणी कुसळं उगवत नव्हती. आज त्या ठिकाणी सगळे हिरवेगारमुळे ऊसाचं क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. फळबागांचं क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये त्या भागातील लोक पूर्वी स्थलांतर करायची, पिण्याच्या पाण्याची टंचाई असायची, गुरांच्या छावण्या उभा राहायच्या. आज तिथं कसलंही प्रकारचं पाण्याची टंचाई नाही. आज फलटण तालुका 90% सिंचनाखाली आलेला आहे आणि याचं सगळं श्रेय श्रीमंत रामराजे साहेबांना जातं. आता हा विकासच आहे. पाणी जल येतो सब कुछ आहे, म्हणजे पाण्याशिवाय काहीच चालू शकत नाही. आणि मग फलटण तालुक्याची ओळख आता संपूर्ण महाराष्ट्रात झाली ना. सर्वात जास्त सिंचनाखाली असलेला तालुका बारामती, शेजारचे बारामती तालुके, बारामती सुद्धा एवढं सिंचन नाहीये. एवढं सिंचन फलटण तालुक्यात आहे. 4 कारखान्यांना ऊस पुरून ऊसात म्हणजे ऊस शिल्लक राहतोय आणि तो ऊस बाहेर जातोय. म्हणजे 2 कारखान्याचे 4 कारखाने झाले. गाळप क्षमता वाढली तरी पण ऊस शिल्लक राहतोय. मग ऊस एवढा लागला कसा, विकास नसता तर. औद्योगिक क्रांती झाली, कमी सरका मेगा प्रोजेक्ट आला. कमिन्स हा तुम्हाला माहिती आहे जागतिक लेवलवरला मोठी कंपनी आहे. त्याचं सर्वात मोठं युनिट भारतातलं आपल्या फलटणमध्ये. त्यामुळे भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये फलटणचं नाव जगाच्या नकाशावरती आहे. त्या ठिकाणी कमीच्या माध्यमातून 7,000 ते 8,000 लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे. बाजारामध्ये पैसा खेळतोय. श्रीमंत अनिकेत राजांचा आता महेंद्र लॉजिस्टिक आलेला आहे, तिथं सुद्धा शेकडो लोकांना नोकरी प्राप्त झालेली आहे. श्रीमंत संजीव राजांचा गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट आहे, तो सुद्धा प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे. तो जो त्यांचा प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्याचं सुद्धा जी उत्पादन आहेत ती उत्पादनं परदेशामध्ये जात आहेत. आणि त्या गोविंदच्या माध्यमामधून 3,500 ते 4,000 महिला आणि तरुण वर्गाला रोजगार प्राप्त झालेला आहे. दुसरं मी सांगेल की शैक्षणिक संस्थेमध्ये MBBS कॉलेज सोडलं तर सगळी कॉलेज आपल्या इथं आलेले आहेत. नर्सिंग आलंय, फार्मसी आले, हॉर्टिकल्चर आलंय, ॲग्रिकल्चर आलंय, MBA कॉलेज आलेलं आहे, BCS कॉलेज आलेलं आहे, MCS कॉलेज आलेले आहे. काय राहिलं काय आता, BBA कॉलेज आहे. शिक्षणाची सुद्धा उत्तम सोय फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील मुलांना मिळते. या शिक्षण संस्थेमध्ये जवळपास 3,000 ते 3,500 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक वर्ग काम करतोय. म्हणजे एका रामराजेंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या संस्था कार्यरत आहेत. जवळपास या तालुक्यातील आणि या शहरातील 15,000 ते 20,000 लोकांना रोजगार देण्याचं काम हे रामराजे साहेबांच्या माध्यमातून झालेले. आणि राहता राहिलं काय तर फलटण शहरामध्ये सुद्धा 30-35 वर्षामध्ये आम्ही अतिशय चांगली कामं केलेली आहेत. अतिशय चांगली कामं केलेली आहेत. रस्ते थोडे खराब झालेत आता, पण तुम्हाला माहिती आहे 25 मेला जेवढा
पावसाळ्याच्या सीझनमध्ये जेवढा पाऊस होतो त्याच्यापेक्षा जास्त त्या दिवशी सरासरी पावसाने उलटली. रस्ते खराब झाले. प्रशासकीय राजवटीमध्ये प्रशासक त्यांचा ऐकतोय, त्यामुळे प्रशासकाने रस्ते थांबवलेले, त्याच्यामध्ये आमचा काही दोष नाही. फलटण शहरामध्ये वाहतूक आता वाढलेली आहे, कारखान्यांची वाहतूक वाढलेली आहे, त्यामुळे मुख्य रस्ते उकडलेले आहेत, निश्चितपणे उकडलेले आहेत. पण ते पाप आमचं नाही. खरं तर 4 वर्ष झाले नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे, त्या प्रशासकाचं हे काम आहे, त्यांनी करायला पाहिजे होतं, पण त्यांना कुणी आडकाठी घातली ह्याचा विश्वास घेणं गरजेचं आहे. दादासाहेब, आता आपण शहरातल्या राजकारण बोललो, आता शहरातून आपण आपल्या प्रभागामध्ये येऊया. आपल्या पत्नी सौ वैशालीताई या सुद्धा यापूर्वी नगरसेविका होत्या आणि नगरपालिकेच्या वर्तुळात तुम्ही सुद्धा एक अग्रणी असलेला असा चेहरा होता. तर तुमच्या माध्यमातून शहरात यापूर्वी झालेली कुठली ठोस कामं तुम्हाला लगेच सांगता येतील? आणि आत्ता तुमचा प्रभागात दौरा सुद्धा मला वाटतं 2 ते 4 वेळा तरी झालेला असेल. तर प्रभागातल्या प्रमुख समस्या तुम्हाला कुठल्या वाटतात आणि त्यातलं कुठलं काम तुम्ही पहिल्या झटक्यात तुम्ही करू इच्छिता? आता एक गोष्ट आहे की यापूर्वी सन 2016 रोजी माझी पत्नी सौ वैशाली कृष्णा चोरुमले या निवडणुकीला सामोरे गेल्या राजगटाच्या माध्यमातून. त्यावेळेला त्या प्रचंड मताधिकारी निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 9 मध्ये आम्ही जवळपास 23 कोटीची कामं 5 वर्षांमध्ये मार्गी लावली. याच्यामध्ये प्रामुख्याने कामं काय असतात तर अंतर्गत बोळातले रस्ते, गटर पाईपलाईन, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, अंतर्गत सिमेंट रस्ते, मुख्य रस्ते, तुम्हाला सांगतो अशी सगळीच कामं केली. पेव्हिंग ब्लॉक कुठं असतील, काही ठिकाणी आम्ही माझ्या प्रभागामध्ये आपलं हे येत होतं माळजाई मंदिराचा संपूर्ण परिसर, त्या भागात तुम्ही गेलात आज तो भाग सगळा चकाचक आहे. त्या भागात एकही समस्या आम्ही ठेवलेली नाही, अजिबात एकही समस्या आम्ही ठेवलेली नाही. प्रभाग क्रमांक 9चे आता 4 भागामध्ये विभाजन झालं, 8, 9, 11, 12. त्यामुळं आता मला 11तनं उमेदवारी मिळाली. आम्ही कामाच्या जोरावरच लोकांच्या समोर जातोय. 5 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो माझ्या प्रभागामध्ये, मागील प्रभागामध्ये घरपोच काही गोष्टी आम्ही केल्या. अनेक लोकांची कंप्लिशन पूर्ण केली, अनेक लोकांना टॉयलेटच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या शासनाच्या, अनेक लोकांना म्हणजे शौचालय मिळवून दिली, अनेक लोकांना जे पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवून दिला, अनेक महिलांचे लाडक्या बहिणी योजनेचे रात्र जागून आम्ही काम केलं, फॉर्म भरले. तुम्हाला सांगतो कोविडच्या काळामध्ये तर आम्ही एवढं मोठं काम केलं की आमच्या प्रभागामध्ये मोबाईल दवाखाना फिरवला. 8 दिवसाला तो मोबाईल दवाखाना मी फिरवत होतो. लोकांना ताप आला त्यांना औषध देत होतो, लोकांची विचारपूस करत होतो. काय लोकांना कोरोना झाला त्या लोकांना ॲडमिट कुठं करण्याची गरज आहे का, त्यांना बेड उपलब्ध करण्याची गरज आहे का, त्यांना रेमडेसिवीर देण्याची गरज आहे का, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. कोरोना काळामध्ये एकही मनुष्य घराच्या बाहेर नव्हता. आम्ही त्या वेळेला टेम्पोचे टेम्पो भाजीपाला लोकांच्या घरादारापर्यंत पोहोचवला आणि त्या काळात कमीत कमी 3 ते 4 वेळाला जीवनावश्यक वस्तूंची किट आम्ही आमच्या प्रभागामध्ये वाटली. आजही तुम्ही लोक जाऊन बघा की कोविडच्या काळात कोण बाहेर फिरत नव्हतं, पण मी पूर्ण प्रभागामध्ये सारखा लक्ष ठेवून होतो. एखाद्याला कोविड झाला तर त्याला दररोज फोन करायचो, तुला कशाची त्रास होतोय का, त्रास होत असेल तर तुला दवाखान्याची काय गरज आहे का, तुला बेडची काय गरज आहे का. त्या प्रत्येक व्यक्तीला घरामध्ये मी त्यावेळेला ड्रायफ्रूटची किट दिली. म्हणजे एवढी लोकांची आम्ही काळजी घेतली. ही काळजी घेतली म्हणजे आम्ही लोकांच्यावरती बिलकुल उपकार केला नाही. मी या मताचा आहे की लोकांनी आपलं झाड लावलं आणि त्या झाडाला आलेली जी फळं ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. लोकांनी संधी दिली नगरसेवक पदी आम्हाला, मग दिलेल्या संधीचं सोनं करायचं, शासनाच्या योजना सर्व लोकांच्यापर्यंत पोचवायच्या, हे आपलं कर्तव्य आहे. आपण काय ती उपकाराची भावना बिलकुल नाही. त्यामुळं आताही मी तुम्हाला सांगतो की मी प्रभाग क्रमांक 11 मध्ये निवडणूक लढवतोय. त्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये काही ज्या समस्या आहेत, आता माझ्या निदर्शनाने एक समस्या आलेली आहे की काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येतंय. तर जो भाग येतो त्या भागामध्ये 80 लाखाची पिण्याच्या पाण्याची टाकी मंजूर झालेली आहे. आता ती जो आमच्याच काळात मंजूर झालेली आहे, म्हणजे रामराजाच्या फंडातच मंजूर झालेली आहे 80 लाख. आणि ते काम आता लवकरच मार्गी लागेल. निवडणूक झाली की ते काम पटकन होईल, टाकी उभा राहील आणि कमी दाबाने येणारं पाणी जास्त दाबाने येईल. आज मात्र पिण्याच्या पाणी फलटण शहराला स्वच्छ मिळतंय, कमी जास्त दाबाने मिळतंय, काही ठिकाणी चांगलं मिळतंय, काही ठिकाणी थोडं कमी मिळतंय. परंतु या सर्व गोष्टीमध्ये सुधारणा करण्यात येईल आणि 100% प्रभागातील सगळ्या लोकांना स्वच्छ पिण्याचं पाणी पुरवण्याचे काम आमचं आहे, दिवाबत्ती पुरवण्याचं काम आमचं आहे, रस्ते चकाचक ठेवण्याचं काम आमचं आहे. कशा पद्धतीनं आपल्याला अजून काय बदल करता येत तो पण आपल्याला बघावं लागेल. विशेष करून मला हा सांगायला आनंद वाटतो की
आत्ताचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे हे सुसंस्कृत, सुस्वभावी, उच्च विद्याविभूषित, हायकोर्टामध्ये जे वकील करतायत, मुंबई पुण्यामध्ये त्यांचा रहिवास आहे, त्यामुळे मुंबई पुण्यामध्ये नेमकं काय गोष्टी असतात त्या त्यांना समजतात. ते सगळं विजन घेऊन आता अनिकेत बाबा फलटण शहरामध्ये आलेले आहेत. आणि त्यांनी त्या दिवशी सांगितलेलं आहे की मी पूर्णपणे वकिलीचा व्यवसाय बंद केलेला आहे, पूर्ण वेळ फलटण शहराच्या जनतेसाठी देण्याचं मान्य जाहीर सभेमध्ये श्रीमंत अनिकेत राजे यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे अनिकेत बाबांना एक वेगळं विजन आहे आणि अनिकेत बाबा एक वेगळं विजन घेऊन नगरपरिषदेची निवडणूक लढत आहेत. त्यामुळे निश्चितपणे अनिकेत बाबांच्यावरती या जनतेचा विश्वास आहे, आमच्यावरती विश्वास आहे. त्यामुळे भविष्यामध्ये उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचंड मतदार लोक करतील आणि आम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून आल्यानंतर लोकांचा हा जो जनादेश आहे तो एक म्हणजे आम्हाला आमच्यासाठी एक आदर्श किंवा आमच्यासाठी एक बाबा त्यांनी आमच्यावरती काय ते विश्वास टाकलाय, त्या विश्वासात पात्र राहून आम्ही त्यांची सेवा करू. एवढंच मी फक्त या ठिकाणी तुझ्या पुढे बोलताना नमूद करू. तुम्ही आता अनिकेत राजेंबद्दल सांगितलं, पण आत्ताच मी मगाशी ज्या सभेचा उल्लेख केला त्या सभेत असा येऊन अशी टीका झाली विरोधकांकडून किंवा असा दावा करण्यात आला की त्यांचं डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. तर नगराध्यक्ष पदाच्या लढतीचं काय होईल आणि शिवसेनेला नगरपालिकेमध्ये आपलं बहुमत राखण्यात यश येईल का? 100% विरोधकाचं कामच असतं डिपॉझिट जप्त होईल मान्याचं. त्यांनी यापूर्वी वक्तव्य केलेले 27-0 आम्ही करणार. ते तुमच्या तरी बुद्धीला पडतं का? 27-0ची भाषा कुणालाच पटू शकत नाही, तुम्हाला सुद्धा पटणार नाही. आज तुम्ही माझी मुलाखत घेताय एका वृत्तवाहिनीचे संपादक म्हणून, हे तुम्हाला सुद्धा न पटणारी गोष्ट आहे. शेवटी निवडणुकीमध्ये बोलण्याची भाषा असते ती करावी लागते त्यांना, ते करणार त्यांच्या पद्धतीने. आम्हाला माहिती आहे ना, आम्ही असं म्हणणार नाही आम्ही 27-0 करू, पण 100% तुम्हाला सांगतो नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असेल आणि 100% आमचं बहुमत या नगरपालिकेमध्ये असणार आहे. याच्याबद्दल आम्हाला तीळ मात्र शंका नाही. मुलाखतीच्या शेवटी दादासाहेब चोरमले यांना मतदारांनी का मतदान करावं आणि तुमच्या सर्वच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील, तुमचे सहकारी उमेदवार असतील, यांना का मतदान करावं हे थोडक्यात तुम्ही आवाहन करा. का करावं म्हणजे दादासाहेब चोरमल्यांना मतदान का करावं असं तुम्ही विचारलं. लोकांना जर वाटलं दादासाहेब चोरमले काम करायला कॅपेबल आहेत, त्यांनी आमचं बघितलेलं आहे ना, यापूर्वी आम्ही काम केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे मी सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे आघाडीवर असतो. सामाजिक क्षेत्रात आघाडीवर राहून काम करतो, शैक्षणिक क्षेत्रावरती मी तुम्हाला माहिती आहे दिव्यांग मुलांची सेवा करतोय, कितीतरी मुलांना आधार देण्याचं मी काम केलेलं आहे, कितीतरी लोकांचा चांगला आशीर्वाद घेतलेला आहे, कितीतरी लोकांना मी मदतीचा हात केलेला आहे. मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतोय. म्हणजे सर्व थरातील लोकांना यापूर्वी दिलासा देण्याचं काम मी केलेलं आहे. त्यामुळं तर मला 4 प्रभागातून माझ्या तिकिटाची मागणी झाली. आणि दादासाहेब चोरमले एक साधं सरळ सुसंस्कृत आणि मी पेशाने शिक्षक आहे, मी मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालेलो आहे. मला आयुष्यामध्ये कधी खोटं बोलायला जमलं नाही. जे काय करायचं ते तळमळीने करायचं, संवेदनशील राहून काम करायचं, सर्वांना सोबत घेऊन काम करायचं. कुठेही माझ्या डोक्यात कधी जातीपातीचा विषय नसतो, माझ्या डोक्यामध्ये कधी धर्माचा पंथाचा विषय नसतो. मानव धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म मानायचा आणि त्या पद्धतीने काम करायचं. अजून एक तुम्हाला सांगतो की कुठलंही काम कुणीही करावं, फक्त ते एकनिष्ठतेने करावं. शेवटी निसर्गाचा नियम आहे पेरल ते उगवल, विज्ञानाचा नियम आहे ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट, आणि अध्यात्माचा नियम आहे कर्मा रिटर्न. आता या 3 गोष्टी जर मी तुम्हाला सांगत असेल, मी जर ही भाषा करत असेल कर्मा रिटर्नची, मला माहिती आहे ना मी जर चांगलं केलं तरच मला चांगलं इफेक्ट मिळणार आहे. त्यामुळे वाईट करूच शकत नाही. कशासाठी वाईट करायचं आणि कुणासाठी करायचं आहे? वाईट बोलून काय आपल्याला काय फायदा तर होतच नाही, तोटाच होतो. त्यामुळं माझा या 3ही सिद्धांतावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि त्या सिद्धांताप्रमाणेच माझी भविष्यातली वाटचाल राहणार आहे. मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना एवढंच आवाहन करील, मतदार हा राजा आहे. मतदारांना एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दिलेला पवित्र मतदानाचा अधिकार आहे. यापूर्वी देशामध्ये ठराविक लोकांना मतदानाचा अधिकार होता, मात्र बाबासाहेबांनी घटनेमध्ये नमूद केलं की जो या देशाचा नागरिक असेल त्याला मतदानाचा अधिकार राहील. म्हणजे झोपडीतल्या गरिबाला सुद्धा एका मताचा अधिकार आहे आणि टाटा बिर्लाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. त्यामुळं दोन्ही एका कॅटेगरीमध्ये आणलेले बाबासाहेबांनी घटनेमध्ये. आणि त्यामुळं मतदारांना मी एवढंच आवाहन करेन, मतदार राजा तुम्ही जागे व्हा आणि 100% स्वच्छ चारित्र्य, तुमचं काम करणारा जो नगरसेवक असेल, तुमचं काम करणारा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. खरं तर
मतदार राजांनी कुठल्याही बोलथापाला बळी पडू नये. मतदानाचा पवित्र हक्क त्यांनी बजावावा आणि सर्वांनी येऊन बजावावा. विशेष करून काही लोक मतदानापासून वंचित राहतात, तर त्यांनी 100% मतदानाच्या प्रक्रियेमध्ये यावं आणि आपला प्रतिनिधी हा जो आपलं काम करेल, ज्याचं चारित्र्य स्वच्छ आहे, जो सुशिक्षित आहे, ज्याला काय ते प्रश्नाची जाण आहे, लोकांच्याबद्दल तळमळ आहे, अशाच लोकांना तुम्ही मतदान करा. एवढंच फक्त या ठिकाणी नम्रपणे आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. तर हे होते दादासाहेब चोरमले यांनी श्रीमंत रामराजेंच्या माध्यमातून शहरात झालेला विकास, अनिकेत राजेंचं सक्षम नेतृत्व आणि दादासाहेब चोरमले यांनी केलेली कामं आणि पुढे ते करणार असलेली कामं हे त्यांनी ठामपणे सांगितलेली आहेत. आता 2 दिवसावर मतदान आलेलं आहे. पाहूयात काय होतंय. नमस्कार.